कल्याण परिमंडळ 3च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। नमस्कार, मी विनोद शिंदे, आपण पाहतात अँटी क्राईम न्यूज। अँटी क्राईम न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। कल्याणचे परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त त्यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्याकडून 21,40,000चा गांजा म्हणजे 107 किलो हा गांजा त्यांनी जप्त केलेला आहे। उपायुक्त अतुल झेंडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। पहा संपूर्ण माहिती आणि मांडा तुमचे याबद्दल तुमचे रोखोक बेधडक मत। पात्रा अँटी क्राईम न्यूज, गुन्ह्यांचा पर्दाफाश। पडादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अंमली पदार्थ विरोधी पथक जे आपल्या परिमंडळामध्ये काम करत आहे, सदर पथकाचे आपले जे अधिकारी आहेत API अनिल गायकवाड, ठोके जितेंद्र ठोके, ग्रेड PS आणि सर्व टीमने सरची कामगिरी केलेली आहे आणि खडकपाडा वाडेकर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, या 3ही आरोपींचं यापूर्वीचं NDPS गुन्ह्यासंदर्भातलं रेकॉर्ड आहे। अशा प्रकारची जी कामगिरी जी आहे ती आमच्या पथकाने केलेली आहे। याच्यामध्ये अजूनही कोणते आरोपी आहेत ज्यांनी हा माल इथं सप्लाय केला होता आणि ह्या साखळीमध्ये इतरही काही आरोपी असू शकतात, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सध्या त्या 3ही पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केला असता आरोपींना आता 9 तारखेपर्यंत त्यामध्ये पोलीस रिमांड दिलेली आहे।